माझा व्यवसाय पूर्णपणे डुबला आणि म्हणून मी माझ्या काकांच्याकडून 50 लाख रुपये कर्ज घेतले. पण ते परत करणे माझ्यासाठी योग्य नव्हते. म्हणून काकाने कर्जाच्या बदल्यात माझ्या बायकोसोबत एक रात्र घालवण्याची मागणी केली. नाईलाजाने मी माझ्या बायकोला एक रात्रीसाठी तयार केले आणि मी शेजारच्या खोलीत लपून बसलो. थोडा वेळ गेला आणि मी त्यांच्या खोलीत डोकावून पाहिले. जसं माझ्या काकाने माझ्या बायकोचा हात पकडला. माझ्या कपाळावर घाम फुटला, कारण माझी बायको माझ्या काकाच्या मिठीत होती. काकाने दरवाजा आतून बंद केला आणि ज्योतीच्या बाजूला येऊन बसला. मला आता काय करू काय नको असं झालं. काकाने तिला मिठी मारली आणि पापी घ्यायला लागला. अर्धा पाऊण तास तो हेच करत होता. काका उठला आणि बोलला, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. ज्योती खाली मान घालून बसली होती. मग काका पूर्ण मोकळा झाला. समोरचं दृश्य पाहून ज्योतीला तर, मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, एका अस्सल माणसासाठी सर्वात कठीण गोष्ट म्हणजे कोणती असते? स्वतःच्या बायकोचा सौदा करणे. आणि आज मी ही अत्यंत वेदनादायक गोष्ट करण्यास भाग पडलो होतो. माझ्या डोळ्यांसमोर माझी बायको उभी होती. काळ्या रंगाच्या रेशमी साडीत एक अप्रतिम मोहकतेचा अवतार. तिचे लांब सडक मोकळे केस, तिचा शुभ्र गोरा रंग नेहमीच माझे भान हरपून टाकायचे. पण आज तिचे सौंदर्य, तिचा शृंगार दुसऱ्यासाठी होता. आणि त्याहून मोठा आघात म्हणजे मी हे जाणून होतो, कारण हे सर्व काही करायला मीच तिला परवानगी दिली होती. मी एक नजर तिच्या सौंदर्यावर टाकली आणि ताबडतोब माझी नजर झुकली. त्या क्षणी माझ्या हृदयावर काय काय घाव उमटत होते हे त्यावेळी फक्त मलाच ठाऊक होते. बाहेर माझ्या काकाची गाडी उभी होती आणि त्याचा ड्रायव्हर माझ्या बायकोच्या येण्याची वाट पाहत होता, तिला हॉटेलच्या खोलीपर्यंत पोहोचवण्यासाठी. आजची रात्र कदाचित माझ्यासाठी एखाद्या प्रलयासारखी ठरणार होती. पण सकाळचा सूर्य मला सर्व कर्जापासून मुक्त करू शकतो असे वाटत होते. तरीसुद्धा आजची रात्र काहीच गेल्या संपत नव्हती. जशी रात्र वाटत गेली तशी माझी अवस्था अधिकच वाढू लागली. मला असे वाटले होते की मी श्वासही घेऊ शकत नाही. माझ्या डोळ्यांसमोर फक्त माझ्या बायकोचे सुंदर निरागस रूप होते. तिचे अश्रूंनी भरलेले डोळे मला स्पष्ट दिसत होते. माझ्या कानात माझ्या काकांच्या खोट्या आशाने भरलेली हसण्याची ध्वनी येत होती आणि त्याचबरोबर माझ्या बायकोचे कातर वेळेतील हुंकार ऐकू येत होते. माझ्या मनात एक वादळ सुरू होते. ही रात्र मी कशी सहन करावी? माझ्या हृदयाची धडधड वाढली. मी ताबडतोब उठून उभा राहिलो. माझे हात थरथरत होते. मेंदू फुटेल की काय असे वाटत होते आणि माझे ओठ कोरडे पडले होते. माझ्यासाठी सर्वात असह्य गोष्ट म्हणजे माझ्या बायकोला कोण्या दुसऱ्यासोबत पाहणे. हे सहन करणे माझ्या रक्तात नव्हते. म्हणूनच मी घराबाहेर पडलो आणि थेट हॉटेलच्या दिशेने निघालो. जसे मी हॉटेलच्या जवळ जात होतो तसे माझ्या काळजात धडधड अधिकच वाढत गेली. माझ्या डोळ्यांसमोर फक्त काळोख होता. माझ्या मनात इतका संताप दाटला होता की मला वाटू लागले होते, आपल्या काकाचा खून करावा. कर्जबाजारी मी आधीच होतो, पण कदाचित आता मी खूनीही बनलो असतो. पण मी माझी इज्जत, माझे आत्मसन्मान कधीच गमावू शकत नव्हतो. मी हॉटेलवर पोचलो आणि रिसेप्शनवर जाऊन काकाच्या खोलीचा नंबर विचारला. रिसेप्शनिस्ट एक विचित्र हसू करत म्हणाली, त्यांनी आजच्या रात्रीसाठी खास गोल्डन लाईट नावाची प्रीमियम रूम बुक केली आहे आणि ऑर्डर दिली आहे की त्यांना कोणीही डिस्टर्ब करू नये. माझ्या काकांच्या ड्रायव्हरने मला थोडे पैसे ॲडव्हान्स म्हणून दिले होते.
मी त्या क्षणीच निर्णय घेतला. मला त्या रूमच्या शेजारी खोली हवी. त्या क्षणी माझी अस्वस्थता इतकी वाढली होती की शब्दांमध्ये ती व्यक्त करणेही कठीण होते. रिसेप्शनमध्ये खोलीची चावी माझ्यासमोर ठेवली आणि माझ्या पुढील निर्णयाने माझे जीवन कायमचे बदलणार होते. आणि मी त्या खोलीच्या शेजारील खोलीत शिरलो. दोन्ही खोल्यांच्या गॅलऱ्या वेगळ्या होत्या. मध्ये फक्त एक भिंत होती, पण माझ्यासाठी ती भिंत काही मोठी अडचण नव्हती. मी हळूहळू पलंगाचा आधार घेत भिंतीवर चढलो आणि माझ्या काकाने बुक केलेल्या स्पेशल रूमच्या गॅलरीत पोहोचलो. त्यावेळी माझ्या खिशात एक धारदार वस्तू होता. मी ठरवले होते आज मी त्याला सोडणार नाही. त्याचे काहीही परिणाम झाले तरी मला पर्वा नव्हती. मी अगदी सावधगिरीने गॅलरीच्या दरवाजाकडे वळलो. हळूच पडदा बाजूला केला आणि खोलीत डोकावले आणि मी बधीर झालो. माझ्या हातातून ती वस्तू खाली पडली. माझे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले. जणू माझ्या अंगावर वज्रप्रहार झाला होता. कारण काही तास आधी मी आणि माझा काका एक पॉश रेस्टॉरंटमध्ये समोरासमोर बसलो होतो. माझ्यासमोर गोल टेबलवर वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा ठेवले होते, पण मला त्या अन्नाचा घासही कशाखाली जात नव्हता. माझा काका माझ्याकडे डग लावून पाहत होता. तो म्हणाला, "बघ नीट, विचार कर. मी तुला जबरदस्ती करत नाही. हवं तर वेळ घे, पण वेळ फक्त आजच्या रात्रीपर्यंत आहे. त्यानंतर मी तुला अधिक संधी देणार नाही." कदाचित त्याच्यासाठी हे बोलणं सोपं होतं, पण माझ्यासाठी हे ऐकणं नरकासारखं होतं. मी एका शब्दानेही उत्तर दिले नाही. मी फक्त मूर्तीसारखा स्तब्ध बसलो होतो. माझ्या काकाने माझ्याकडे पाहिलं आणि हलकंसं हसत म्हणाला, "अरे, निदान जेवण तरी कर. त्याचे पैसे नाही घेणार मी." तो हसत होता, पण मला त्या हास्यात विष दिसत होतं. तो पुन्हा म्हणाला, "तू खूप मोठं मनावर घेत आहेस. तुला माहिती आहे का, या दुनियेत हे काही नवं नाही. मी ज्या जगात राहतो तिथे हे अगदी सामान्य आहे." विश्वास बसणार नाही, पण माझे पार्टनर स्वतःच्या बायका हॉटेलच्या खोल्यामध्ये पाठवतात फक्त एक रात्रीचा सौदा आणि कोट्यावधीचं कॉन्ट्रॅक्ट साईन होतात. त्यांच्या या शब्दांनी मला आतून पोखरून टाकलं होतं. "तू पण श्रीमंत होशील." माझा काका मोठ्या ऐटीत बोलत होता आणि मी फक्त गप्प होतो, दोन्ही मुळे आवरून, नजर खाली झुकून. माझ्यासाठी त्यांच्या बोलण्याचा प्रत्येक शब्द विषारी ठरत होता. जग कोणत्या रंगात रंगत हे आज मला समजलं होतं. माझा काका मजा घेत पिझ्झा खात होता आणि माझ्या जीवाची घालमेल सुरू होती. कधी काळी मी अभिमानाने म्हणायचो, ज्या पुरुषात आत्मसन्मान नाही त्याला पुरुष बनवण्याचा हक्क नाही. पण आज मी स्वतःच्या कानांनी माझ्या पत्नीविषयी जे ऐकत होतो ते माझ्यासाठी मृत्यूच्या समान होतं. मी पहिला नव्हतो, पण कदाचित मी शेवटचा असेल. मी अनेक अशा स्त्रिया पाहिल्या होत्या ज्या मजबुरीपोटी स्वतःला विकतात, पण मी कदाचित पहिलाच नवरा होतो जो स्वतःच्या पत्नीचा सौदा करायला निघाला होता. माझी पत्नी राधिका एक सात्विक स्त्री. ती सदैव ईश्वराच्या भक्तीत मग्न राहायची. आतापर्यंत माझ्याशिवाय तिला कुणी स्पर्शही केला नव्हता. स्पर्श तर दूरची गोष्ट, कुणी तिला पाहिलेही नव्हते. माझ्या आठवणी जिवंत झाल्या. आम्ही एखाद्या लग्नाला जायचो तेव्हा ज्योती नेहमी घुंगट ओढून ठेवायची. मी तिला हसत विचारायचो, "तू स्वतःला इतकं का लपवतेस? इतर बायका तयार होऊन येतात, मेकअपने सुंदर दिसतात, पण तू तशीच अप्रतिम आहेस." मी तिला छेडायचो. माझी इच्छा होती की तू खुलून तयार हो, जेणेकरून सगळ्या बायका तुझ्याकडे बघत राहतील आणि म्हणतील, "विशालची बायको किती सुंदर आहे." ज्योती मला घट्ट मिठी मारून उत्तर द्यायची, "विशाल, मी फक्त तुझ्यासाठी खास आहे. माझं सौंदर्य मी लोकांना दाखवून सामान्य का करू?"
माझं मन तर असं म्हणतं की मला तुझ्याशिवाय कुणीही पाहू नये. आजही तिचे ते शब्द माझ्या कानात घुमत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नाही नाही, हे मी करू शकत नाही. हे असह्य आहे. मी भानावर आलो. माझा काका ज्याने पिझ्झा तोंडाजवळ नेला होता तो एकदम थांबला. त्याने चकित नजरेने माझ्याकडे पाहिलं. मग तो हलकंसं हसत म्हणाला, ठीक आहे, काही हरकत नाही. मग काढ माझे 50 लाख रुपये. त्याच्या बोलण्यात एक वेगळी थंडगार शांतता होती. मी सुन्न होऊन त्याच्याकडे पाहत राहिलो. माझ्या डोळ्यात अडकलेले अश्रू गालावर ओघळले. मी कधीच कमजोर नव्हतो. मी एक मजबूत मनाचा माणूस होतो. पण आज मी पूर्णतः तुटलो होतो. मी माझ्या काकांकडे पाहिले आणि म्हणालो, मला थोडा वेळ दे. इतक्या मोठ्या रकमेचा निर्णय मी एका रात्रीत नाही घेऊ शकत. तो थोडा हसला आणि म्हणाला, मी तुला आणखी वेळ देऊ शकत नाही. माझ्याकडे फक्त आजची रात्र आहे. तर तू माझ्या बोलण्याला होकार दे किंवा मग उद्यापर्यंत पैशाची व्यवस्था कर. मी सुन्न होऊन तिथून उठलो आणि बाहेर निघून गेलो. रात्र गडद होत होती आणि माझे विचारही हवेत थंडगार झुळूक होती. पण माझ्या काळजावर दडपण इतकं वाढलं होतं की माझा श्वास घुसमटत होता. मला काहीच कळत नव्हतं. मी कसा घरी पोहोचलो? घड्याळात रात्रीचा 1 वाजला होता. मी दरवाजाची बेल वाजवली. क्षणातच ज्योतीचा आवाज आला. कोण? मी थरथरत म्हणालो, मी आहे. दरवाजा उघड. क्षणात दरवाजा उघडला. ज्योतीने मला पाहताच विचारलं, तुम्ही कुठे होतात? मी तुमची वाट पाहत होती. मी काय उत्तर देणार? तिला सांगणार होतो का की मी माझ्या आत्मसन्मानाचा सौदा करण्याच्या उंबरठ्यावर उभा होतो. मी गप्प राहिलो. एकही शब्द न बोलता मंद पावलांनी माझ्या खोलीकडे निघालो. ज्योती माझी मागे आली. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवत विचारलं, विशाल, उत्तर द्या, काय झालं? मी डोकं धरून बसलो आणि म्हटलं, माझं डोकं दुखतंय. ती मला काळजीने पाहू लागली. मग म्हणाली, विशाल, मी तुमच्यासाठी जेवण गरम करून आणू? मी मानेने नकार दिला. नाही, मी जेवण करून आलो आहे. खरं तर खाण्यासाठी सगळं होतं. पण माझी भूक त्या काकाच्या शब्दांनीच मेली होती. ज्योती माझ्याजवळ आली. माझ्या चेहऱ्याकडे बघू लागली. तिच्या डोळ्यात काळजी होती. ती हळूच म्हणाली, विशाल, तुम्ही खोटं का बोलताय? मला माहीत आहे तुम्ही काही खाल्लं नाही आणि मीही तुमची वाट पाहत होते. चला आपण दोघं मिळून जेवण करू. हीच तर ज्योती होती. ती माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनाचा हालहवाल समजू शकत होती. कदाचित नवरा बायकोच्या नात्यांची हीच जादू असते. शब्द न बोलताही सर्व समजून जातात. ती स्वयंपाकघरात गेली आणि जेवण गरम करून आणलं. खरं तर ते जेवण नव्हतं. ते फक्त हरी मिरची, कांद्याची चटणी आणि काही कोरड्या भाकऱ्या होत्या. मी एक नजर त्या साध्या जेवणावर टाकली आणि दुसरी नजर माझ्या त्या निस्वार्थ बायकोवर, जिने प्रत्येक कठीण काळात माझा हात घट्ट धरून ठेवला होता. ती कधीच तक्रार करत नव्हती. तिने कधीच विचारले नव्हते, तू माझ्यासाठी काय केलंस? मी तिच्याकडे स्तब्ध पाहत राहिलो. ज्योतीचा चेहरा, जो फक्त माझ्यासाठी खास होता, आजही मला अभिमानाने भारावून टाकत होता. ती हसली आणि हलक्या हाताने एक घास तोडून माझ्या तोंडाजवळ नेला. खाऊन घ्या आणि सगळ्या चिंता विसरा, ती म्हणाली. मी तिच्या हातून घास घेतला. त्या घासासोबत माझ्या मनात वादळही शांत होत होतं. मग तिने विचारलं, सांगा ना, तुमच्या काकाने काय सांगितलं? तो तुमची मदत करेल का? माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं, कारण ती अजूनही अंधारात होती की त्या काकाने मला मदत नाही तर माझ्या आत्मसन्मानाची किंमत ठरवली होती. रात्रभर माझ्या मनात विचारांचं वादळ होतं. माझा काका म्हणतोय की तुझी बायको इतकी सुंदर आहे, तिच्या माध्यमातून तुला भरपूर पैसा मिळू शकतो.
हे ऐकून माझा संताप अनावर झाला. मी जोरात त्याला विचारलं, तुला कळतंय का तू काय बोलतोस? तो निर्लज्जपणे हसला आणि म्हणाला, हो, मला पूर्णपणे कळते. माझं बोलणं तुला कटवट वाटेल, पण हकीकत हीच आहे की सौंदर्याची किंमत असते. मी पुन्हा विचारलं, तू माझ्या बायकोला कुठे पाहिलंस? तो हसत हसत म्हणाला, अरे, लपवणाऱ्याला वाटतं की त्याची वस्तू फक्त त्याच्या तिजोरीत आहे, पण मोत्यांवर नजर ठेवणारे लोक कुठूनही तो शोधू शकतात. माझ्या काकांचा बेशरमपणा मला सहन होत नव्हता. तो पुढे म्हणाला, तू खूप विचार करू नकोस, फक्त होकार दे. मी बाकीची पार्टीशी बोलतो. फक्त काही रात्रीचा सौदा आहे. तुझं कर्जही फिटेल आणि तुला श्रीमंतीही मिळेल. मी जर कर्जबाजारी नसतो तर त्या क्षणी त्याचा गळा पकडून त्याला ठेचून काढलं असतं. पण माझी आर्थिक परिस्थिती अशी होती की कुणीही माझ्याशी वाटेल ते बोलू शकत होतं आणि माझ्या आत्मसन्मानाची किंमत ठरवत होतं. त्या रात्री मी कसाबसा झोपलो, पण पहाटेच अचानक कुणीतरी जोरात दरवाजा ठोठावू लागलं. मी घाबरत उठलो. ज्योतीही चकित होऊन उठली. तिने विचारलं, विशाल, हे कोण आहे? मी काय बोलणार? तेवढ्यातच पुन्हा दरवाजा ठोठावला गेला आणि एक अनोखी आवाज ऐकू आला, दरवाजा उघडा, लगेच उघडा. मनात भीती दाटून आली होती. हा कोण होता? कोणत्या वादळासोबत आजचा दिवस सुरू होणार होता? रात्रभर मी विचारांच्या कात्रीत होतो. मी आणि ज्योती अंधारात गप्प होतो, पण आमच्या मनात वादळ उठले होते आणि पहाटेच दरवाज्यावर जोरजोरात थडथड झाली. मी पटकन उठलो. गेट उघडल्यावर समोर माझा काका उभा होता. त्याच्यासोबत पोलीस गाडी, एक ऑफिसर आणि काही हवालदारही होते. काकाने अधिकाऱ्याला सांगितले, या माणसाने माझे पैसे नाही दिले. हे दिवाळखोर झाले आहे. त्याच्याकडे आता एक पैसाही उरला नाही. तुम्ही याला ताबडतोब अटक करा आणि तुरुंगात टाका. पोलीस मला हातकडी घालू लागले. तेवढ्यात ज्योती गेटवर आली. तिने हात जोडले आणि म्हणाली, देवासाठी माझ्या नवऱ्याला अटक करू नका. तो अपराधी नाही. बस थोडीशी वेळ द्या. तुम्ही तुमची संपूर्ण रक्कम फेडू. माझा काका हसत म्हणाला, मी तर खूप सोपी ऑफर दिली होती, पण तुझ्या नवऱ्याने ती नाकारली. त्याला ती मान्य नाही. आता त्याच्याकडे काही नाही. तू सांग, तू माझे पैसे फेडशील का? ज्योतीने डोळ्यात पाणी आणून उत्तर दिलं, मी लोकांच्या घरी कामाला जाऊन महिन्याने तुमची रक्कम परत करेन. माझ्या काकाने कपावर आटा आणल्या आणि हसून म्हणाला, 50 लाख आहेत, 50,000 नाहीत. लोकांच्या घरी जाऊन ही रक्कम फेडायला तुझ्या 7 जन्माचा वेळ लागेल. मग त्याने पोलीस निरीक्षकाकडे बोट दाखवून सांगितलं, इन्स्पेक्टर, याला तुरुंगात टाका. मी तयार आहे. हे ऐकून ज्योती धावतच घराबाहेर आली. तिने आपला दुपट्टा चेहऱ्यावर घट्ट लपेटला होता आणि ती थेट माझ्या काकासमोर जाऊन उभी राहिली आणि तिने हलक्या आवाजात काहीतरी पुटपुटलं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. पोलीस हवालदारही एकमेकांकडे पाहू लागले, कारण ज्योतीने जे म्हटलं ते ऐकून मी थरथरलो. मी तयार आहे. पाटील साहेब, मी विशालला मनवेल. तो तुमची अट मान्य करेल. फक्त भगवानसाठी त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ नका. ज्योतीच्या या विनंतीवर माझ्या काकाने पोलिसाला इशारा केला आणि ते परत आपल्या गाडीत जाऊन बसले. माझा काका हसत म्हणाला, चला आज जाऊन चर्चा करूया. तो घरात आला. त्याच्या मागोमाग मी आणि ज्योती देखील आत गेलो. पण यावेळी तो माझ्याशी बोलण्याऐवजी थेट ज्योतीकडे बघून बोलू लागला. तो म्हणाला, मी तर आधीच विशालला सांगितलं होतं की मधला मार्ग स्वीकारा, तुमचं भलं होईल. पण हा तर मोठा स्वाभिमानी निघाला. पैशाच्या बाबतीत मी खूपच निस्वभावाचा माणूस आहे. माझं नुकसान मला सहन होत नाही. ज्योती लाजत म्हणाली,
तुम्हाला नेमकं काय हवं आहे? त्याचा घाणेरडा भरलेला चेहरा अचानक हास्याने फुलून गेला. त्याने ज्योतीला वरून खालपर्यंत लाळगोट्या नजरेने पाहिलं. ते पाहून माझ्या शरीरात रक्ताऐवजी आग धावायला लागली. तो हसत म्हणाला, तुमच्या पतीला काय करायचं हे त्याला सांगायचं आहे का? की तुम्ही स्वतः माझ्या अटी मान्य कराल? मी संतापून त्याला मध्येच अडवलं. माझी बायको काहीच करणार नाही. तू इथून चालता हो. जे काही करायचं असेल ते कर. पोलिसाला घेऊन ये किंवा कोर्टात जा. ज्योतीच्या डोळ्यातून टपोऱ्या अश्रूचा वर्षाव सुरू झाला. ती म्हणाली, विशाल, मला निर्णय घ्यायला द्या. मी तुम्हाला तुरुंगात जाताना पाहू शकत नाही. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती आतल्या खोलीत धावत गेली. त्या दिवशी माझ्या बायकोने माझा आत्मसन्मान विकला होता. माझा काका म्हणाला, जर तुझी बायको तयार असेल तर मला सांग, नाहीतर मी पुन्हा पोलीस घेऊन येतो. हे बोलून तो घराबाहेर निघून गेला. मी खोलीत बसून सुन्न झालो होतो. ज्योती देखील 2 तास खोलीत बंद होती. 2 तासांनी ती बाहेर आली. तिच्या डोळ्याखाली मोठमोठे अश्रू डाग स्पष्ट दिसत होते. ती माझ्यासमोर येऊन बसली आणि हळू आवाजात म्हणाली, विशाल, तुम्ही काकाला होकार द्या. मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत राहिलो. ज्योतीकडून हे उत्तर मला कधीच अपेक्षित नव्हते. मी थरथरत म्हणालो, ज्योती, हे मी सहन करू शकत नाही. मला त्या परीक्षेची अग्नीत टाकू नको जी मी कधीच देऊ शकत नाही. ज्योती रडतच म्हणाली, विशाल, एक रात्रीची तर गोष्ट आहे. नंतर सर्व काही ठीक होईल. त्यानंतर आपण इथून लांब कुठेतरी निघून जाऊ. याचा मला खूप राग आला. मी जोरात आवाज करत म्हणालो, जे होईल ते मी भोगायला तयार आहे, पण मी तुला त्या माणसाला हातसुद्धा लावू देणार नाही. दीपाली म्हणाली, जर तुम्ही जेलमध्ये गेलात तर माझं काय होईल? मी एकटी घरात असताना सुरक्षित राहीन का? तिच्या शब्दात सत्य होतं. मी थोडा शांत होत विचार केला. मी जेलमध्ये गेलो असतो तर मागे ती वाटेल त्या वासनेच्या भुकेला नजरांच्या टोकळ्यांची शिकारी झाली असती. माझ्या काळजात दाह होत होता. माझ्या मर्दागिनीची, स्वाभिमानाची हत्या माझ्यासमोरच होत होती. पण दुसरा कोणताच मार्ग शिल्लक नव्हता. मी परेशान होऊन काकाला फोन केला आणि म्हणालो, मला तुझी अट मान्य आहे. फोनच्या दुसऱ्या बाजूने त्याचा आवाज आनंदाने चमकला. शहाणा निर्णय घेतलास. वेळेत अक्कल आली तुला. तो दिवस होता जेव्हा मी जिवंत असतानाच मरण पत्करलं होतं. पुढे काय झालं? त्या रात्रीचा साक्षीदार फक्त मी आणि माझं जळणारं मन होतं. तुम्हाला पुढची कहाणी ऐकायची आहे का? त्याने दुसऱ्या दिवशीच आपल्या ड्रायव्हरच्या हातून झगमगत्या महागड्या जोड माझ्या बायकोसाठी पाठवला होता. तो जोड घालून ज्योतीला त्याच्या ड्रायव्हरसोबत हॉटेलला एका खोलीत जायचं होतं. मी स्वतःला खूप सावरलं, पण तिच्या जाण्यानंतर माझ्या मनाला क्षणभरही चैन पडत नव्हतं. मी लगेच रूप बदलून हॉटेलकडे धावत गेलो. माझ्या काकाने जे थोडेसे पैसे मला ॲडव्हान्सला दिले होते ते मी तिथेच वापरले आणि त्याच्याच रूमच्या शेजारची खोली बुक केली. रूमला एक छोटीशी गॅलरी होती, जिथून मी हळूच आत डोकावलं आणि जे पाहिलं ते बघून माझं होशच उडाले. माझी बायको माझ्या काकांच्या मिठीत होती. काकाने दरवाजातून बंद केला आणि ज्योतीच्या बाजूला येऊन बसला. मला आता काय करू काय नको असं झालं. काकाने तिला मिठी मारली आणि पापी घ्यायला लागला. अर्धा पाऊण तास तो हेच करत होता. काका उठला आणि बोलला, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. ज्योती खाली मान घालून बसली होती. मग काका पूर्ण मोकळा झाला. समोरचं दृश्य पाहून तर ज्योतीला चक्कर झाली आणि ती खाली पडली. काकाची भावना खूप दाटून आली होती. ती माझ्यापेक्षा दुप्पट मोठी होती.
काका या वयातही माझ्यापेक्षा जवान दिसत होते. काकाने बिसलेरीतून हातात पाणी घेतलं आणि ज्योतीच्या तोंडावर शिंपलं. ज्योती उठली आणि एकटक पाहू लागली. काका म्हणाला, ज्योती, काय दिसतंय तुम्ही? काकाची भावना आता दाटून आली होती. पण ज्योतीला अचानक काय झाले मला समजलंच नाही. अचानक ज्योती म्हणाली, आता वेळ नको घालू. एवढं बोलून ज्योतीने काकांना उठवलं आणि हात पकडून सोफ्यावर घेऊन गेल्या. मला काही सुचत नव्हते. ज्योतीचे हे वागणं बघून मी वेडाच झालो होतो. मी काकांनी तिथेच तिला पारलं आणि त्याचे व्यक्तिमत्व बघू लागला. तेवढ्यात ज्योती बोलली, अरे दे ना आता, सुंदर वेळचा अनुभव का तरवतोस? मग काकाने तिची भावना त्याच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळचा अनुभव देऊ लागला. काही मिनिटात ज्योतीने जीवनातून रंग सोडला आणि ज्योती बोलली, काकासाहेब, थांबू नका, सुंदर वेळचा अनुभव देत राहा. मित्रांनो, मला काही समजत नव्हते की ज्योती असं का करत आहे. मग काका सुंदर वेळचा अनुभव देत राहिला आणि ज्योती तिला साथ देत राहिली. काही वेळाने काका म्हणाले, ज्योती, माझं होणार आहे. ज्योती म्हणाली, तू थांबू नको, जीवनातच रंगाच्या पिचकाऱ्या सोड. मी पुढे बघून घेईल. पण काकाचं सुंदर वेळचा अनुभव देत असताना रंग कधी सुटला हे त्यांनाही कळालं नाही. तरीही तो सुंदर वेळचा अनुभव देतच होता. तिला फार दिवसानंतर अशी स्त्री मिळाल्यामुळे तो पण खूप वेडा झाला होता. पण काही वेळाने ज्योतीला आनंद येऊ लागला आणि ती फार चांगल्या प्रकारे तिचंही साथ देऊ लागली. दोन्ही त्यावेळेत पूर्ण रमून गेले होते आणि एकमेकांना आनंद देत होते. तिचा उत्साह अजून वाढला होता आणि आता तिचं काकांना वेगवेगळ्या प्रकारे आनंद देत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते. ती आनंदात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत हळूहळू तिची पकड मजबूत होत गेली आणि ती शांत झाली. काकांनी इकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता. तिची हालचाल वाढवत होती. काही वेळातच त्यांना स्वर्गात बसल्यासारखं वाटू लागलं. ते क्षण जवळ येत काकाचा बांध फुटला आणि काकाने तिच्या जीवनात आनंदाचे रंग उडवू लागले. ज्योतीला स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं. डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं. मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं. ज्योतीच्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता. ती शांत होऊन स्मित करत होती. ज्योतीने काकाच्या केसावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, खरंच काकाश्री, आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही. हे शब्द ऐकून मला स्वतःची लाज वाटू लागली. मी फक्त पुत्रासारखा पाहत होतो आणि ती त्याच्याशी हसत हसत बोलत होती आणि म्हणाली, मी तर समजत होते की तुला पुन्हा कधी पाहायला मिळणार नाही. विशाल खूपच भोळा आहे ना, म्हणून मला त्यांच्यासमोर चांगल्या आणि समजूतदार बायकाचं नाटक करावं लागलं. ज्योतीच्या तोंडातून हे शब्द ऐकून माझी पायाखालची जमीनच सरकली. माझा काका तिचा कमरेला घट्ट धरत हसत होता. तो म्हणाला, माझ्या हुशारीचं हे फळ आहे. त्याच्याकडून सगळे पैसे हिसकावले. आता बायकोही माझीच झाली. माझ्या मनातली सगळी भावना त्या क्षणी मरण पावली. त्या गाढव काकाने मला दोन्ही बाजूनी लुटलं होतं, धनानेही आणि बायकोनेही. मी थरथरत होतो. माझा मेंदू सुन्न झाला होता. त्या हॉटेलच्या गॅलरीत मी पाहत होतो. माझी बायको ज्योती आणि माझा तथाकथित काका. त्या दोघांचे हसणे, बोलणे आणि सत्य. मी शॉकमध्ये होतो. माझ्या काळजाचा एक तुकडा जणू तुटून गेला. खरा धोका कशाला म्हणतात, माझ्या डोळ्यासमोर जुने दिवस चमकवले. मी आणि हा काका एकत्र व्यवसाय सुरू केला होता. मी भांडवल टाकले होते, त्याने फॅक्टरी दिली होती. सारा कपड्याचा स्टॉक गोदामात होता
आणि एक रात्री त्याचा फोन आला. राजीव, फॅक्टरीला आग लागली, पटकन ये. मी धावत गेलो. संपूर्ण माळ जळत होता. मी दिवाळखोर झालो. माझा काका रडत माझ्या गळ्यात पडला आणि म्हणाला, विशाल, तुझं सगळं गेलं, पण एक मोठं संकट अजून आहे. आपण 50 लाखाचं उधारीवर घेतलेलं मालही जळून खाक झाला आहे. आता ते पैसे मागत आहे. तू काहीतरी कर. त्यावेळी माझी प्रकृती बिघडली. मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. ज्योतीने आपले सर्व दागिने विकून माझ्या उपचाराचा खर्च केला. माझ्या काकाने मला भेटून सांगितले, हे पैसे तुला द्यायचे वेळ लागतील, नाहीतर जेल जाशील. पण सत्य काय होते, त्या रात्री त्या हॉटेलच्या खोलीत सत्य उघड झाले. फॅक्टरीतला माळ जळालाच नव्हता. तो आधीच बाहेर काढण्यात आला होता. आणि ही पूर्ण योजना माझ्या काकाने आणि ज्योतीने मिळून बनवली होती, माझी फसवणूक करण्यासाठी. माझ्यासमोर माझा काका कबूल करत होता की हा सगळा कट मी लुबाडण्यासाठी रचला होता. माझ्या हातात मोबाईल होता. मी त्या दोघांची संपूर्ण कबुलीची व्हिडिओ क्लिप बनवली आणि पोलिसांकडे न जाता डायरेक्ट माझ्या काकूकडे गेलो आणि व्हिडिओ दाखवत काकूंना सगळं प्रकरण सांगितलं. काकूंना पण काकांवर खूप राग आला. काकू दिसायला खूप सुंदर होती आणि काका काकूंवर खूप प्रेम करत होते, हे मला माहीत होतं. म्हणून मी काकांच्या डोळ्यासमोर काकू पण तयार होती. काका माझ्या बायकोला घरी घेऊन आला तेव्हा मी पण काकूंना. पुढची कथा भाग 2 मध्ये सांगणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.